गाईज आली मी ऑफिसला. गुड मॉर्निंग. बबडीला सोडून आले. बबडी झोपली होती म्हणून. पण मी ऑफिसला आले आणि आमच्या मॅडम उठल्या आणि घरी तिचा कल्ला चालू आहे. खूप रडते. तिला उठल्या मी लागते पण आज उठलीच नाही आमची मॅडम आणि रडणं चालू झालेलं आहे. आता ऑफिसला आलेली आहे. काम सुरू करायचे. अजून पुढे काय काय होते सांगते तुम्हाला व्लॉगमध्ये. बघत राहा. आणि इथं जॉब काय आहे, काय काम करते ते पण सांगणार आहे. नक्की व्हिडिओ बघत राहा. हाय गाईज, आज परत एक कार्ड रेडी केलेला आहे मी. नामकरण समारंभ. इथे बघू शकता तुम्ही ऑल कार्डचे डिझाईन वगैरे सगळं बघू शकता. तर अशा प्रकारे हे कार्ड मी रेडी केलेलं आहे. एक ऑर्डर होती मला, व्हिडिओची पण होती अँड कार्डची पण होती. तर कार्ड मी रेडी केलेलं आहे. बघू कस्टमरला आवडतं की नाही. तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा हे कार्ड. आणि तुम्हालाही असे कार्ड्स रेडी करून पाहिजे असेल तर मला मेसेज करा. तुम्हाला मी असे कार्ड्स रेडी करून देईल आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये करून देईल. आणि प्राइसची तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते तुमच्या बजेटमध्येच असणार आहे. तर नक्की मला मेसेज करा आणि असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कार्ड नक्की रेडी करून घ्या. थँक्यू. ऑफिसवरून घरी आलेली आहे मी. तुम्हाला ऑफिसमधलं काय करते काही नाही दाखवायचं होतं पण मला काही टाईमच भेटला नाही, त्याच्यामुळे काही पॉसिबल झालेलं नाही. आता घरी आलेली आहे. माझं ऑफिसचं टायमिंग आहे 10 ते 6. त्याच्यामुळे दिवसभर काय मला टाईम भेटत नाही. आणि टाईम भेटल्यावर जसं जसं व्हिडिओ करेल तसं मी पोस्ट करत असते यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण. तर जास्त व्हिडिओज माझे कार्डच्याच बाबतीत असतात. इन्व्हिटेशन कार्ड, कारण इन्व्हिटेशन कार्डचे डिझाईन मी करते सो त्याबद्दलच जास्त व्हिडिओ असतात. तर तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल कार्डसाठी, तुमच्या पण घरात काही कार्यक्रम असेल वगैरे, तर त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे सेंड करण्यासाठी कार्ड वगैरे लागत असेल तर ते कार्ड मी रेडी करते. तुम्ही पण नक्की ऑर्डर द्या तुम्हालाही जर तसे कार्ड रेडी करून हवे असतील तर चलो अजून काय काय होतं बघू. आता बबडी गेलेली आहे केंद्रात अँड मी इथे आज आम्हाला डोसा वगैरे करायचा आहे सो बटाटे इथे सोलून ठेवलेले आहेत बघू शकता. आणि आईंनी जे तांदूळ डाळ ते सगळं भिजत टाकलं होतं काल रात्रीच, ते पण करून ठेवलेलं आहे सगळं. आणि आता करणार आहोत आम्ही डोसे किंवा उत्तप्पा, दोन्हींपैकी काहीतरी एक. आणि चटणी पण करायची आहे सो नारळ पण आणून ठेवलंय. तर बघू चटणी कधी तयार होते, कारण आता आई केंद्रातून आल्यानंतर मग पुढची प्रोसेस होणार आहे. तर बघू पुढे काय काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मला डोसे दाखवणार होते पण मला काही जमलंच नाही व्हिडिओ काढायला लोकांना. म्हणजे टाइम टू टाइम व्हिडिओ काढायला कसं जमतं काय माहिती मला. मी व्हिडिओ काढेल म्हणते, बबडीच्या नादात जाते विसरून. त्याच्यामुळे पुढचं कंटिन्यू करा आणि पुढचं बघा. मी इथे आले आहे ऑफिसवरून. 6-6:30 वाजले असतील. आमचं बोबडं बघा ना मला कसं चिटकलेलं आहे. दिवसभर मी नसते. मग आता मी आले जॉबवरून की मला सोडतच नाही ते. तर रात्र होस्तवर झोपूस्तवर मम्मा मम्मा मम्माच चालू असतं. कसं असतं ग, कसं असतं ग ते, कसं असतं, कसं असतं ग बच्चा असतं ग मागव. आता त्याच दिवशी आमच्या बबडीला कॉफी प्यायची होती म्हणून आम्ही मग पटकन तयार झालो. संध्याकाळीच पहिले देवदेव केले. शनीला गेलो, शनिवार होता त्याच्यामुळे स्वामींना गेलो, शनीला गेलो आणि मग पुढे कॅफेत गेलो. तिला कॉफी पाजली. तिला कॉफी खूपच आवडते त्याच्यामुळे आमच्या मॅडमचं कधी पण असतं कॉफी पाहिजे म्हणून. आता इथे ती पाया कशी पडते इथे बघा फक्त, किती छान मस्त वाटतं. आलो फायनली घरी. आता जेवण करायचं आहे. खिचडी करून ठेवली. आम्हाला येता येता भरपूर उशीर झालेला आहे. तर चलो आता जेवण करतो, झोपतो. बाय बाय, गुड नाईट. तर माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जसं जमल तसा रेकॉर्ड केला मी आणि अपलोड केलेला आहे. तर कमेंट नक्की करा आणि कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय बाय, पुन्हा भेटूया.